मुतखड्याचा कर्दनकाळ म्हणजे कुरडू. कुरडू ही वनस्पती जंगलामध्ये आढळणारी किंवा आपल्या डोंगरदऱ्यांमध्ये आढळणारी अतिशय प्रख्यात अशी वनस्पती. कुठल्याही डोंगराच्या कडेला किंवा अशा विरानस्थानी आढळणारी ही वनस्पती आहे. याचं करायचं काय? ज्याला पण मुतखड्याचा त्रास आहे, अशा मुतखड्याचे त्रास असणारी लोकांनी या कुरडू वनस्पतीचे ज्या बिया असतात, या बिया काढायच्या. साधारणतः पाव चमचा बिया घ्यायच्या. एक ग्लास काचेचं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घ्यायचं. अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि ह्या पाव चमचा बिया टाकायच्या. मिक्स करून घ्यायचं, पिऊन घ्यायचं सकाळी अनवशेपोटी उठल्याबरोबर. आणि याच्यावरती साधारणतः 4 तास काहीच खायचं नाही, फक्त पाणी पित राहायचं 4 तासापर्यंत. लक्षात घ्या, सकाळी उठल्याबरोबर अनवशेपोटी घ्यायचं, 4 तास काहीच खायचं नाही, नुसतं पाणी पित राहायचं. सकाळी एकदाच करायचा हा उपाय. किती मोठा खडा असू द्यात, तो चुरा होणार, भुगा होणार आणि लगेच वाटे निघून जाणार. दुसरी गोष्ट, ह्याची जी मुळी, ही मुळीसुद्धा मुतखड्यावरती अतिशय प्रभावी. ज्यांना पण मुतखडा असेल अशा पेशंटनी ही जी मुळी, ही मुळी काढून घ्यायची. ही मुळी दररोजची 1 वापरायची. एका झाडाची जी मुळी निघते ती दररोजची 1 वापरायची. ह्या मुळीला ठेसून चांगल्या पद्धतीने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि उकळल्याच्या नंतर ते 2 ग्लास पाणी 1 ग्लास झालं का असं तयार झालेलं पाणी, कोमट पाणी पिऊन घ्यायचं, घोट करून पिऊन घ्यायचं. ह्याच्यावरती सुद्धा 1 तासभर काही खायचं नाही, नुसतं पाणी पित राहायचं. याने सुद्धा लघवी एकदम साफ होते, UTI कमी होतो, आपल्या शरीरामध्ये साचलेली घाण निघून जायला मदत मिळते. आणि जे कुरडूच्या वनस्पतीमुळं आपल्या शरीरातले किती मोठे मुतखडे असू देत, हे मुतखडे फुटायला सुरुवात होऊन जाते. शास्त्रानुसार कुरडूची जी वनस्पती आहे ही मुतखड्यांमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करते. ह्या पद्धतीने आपल्यालाही मुतखड्याचा त्रास होत असेल तर आपण नक्कीच एकदा ह्या कुरडू ह्या वनस्पतीचा वापर करावा. धन्यवाद.